नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। आता अनेकांना अगदी ते थंबनेल बघून अनेकांना म्हणजे मी खोटं नाही सांगत, अनेकांना वाटत असेल की हा नक्की काय बोलतोय, आता काय बोलणार आहे, काय आपल्या या सगळ्या गोष्टींवरती तो नक्की आपल्याला ऐकायला मिळेल याची सगळ्यांना उत्सुकता असेल। मलाही ती उत्सुकता आहे बोलण्याची आणि तुम्हाला सर्व सांगण्याची। चला अनेक दिवस नाही, आताच नाही, अगदी मी 7-8 वर्षापासून मी जेव्हा राज ठाकरे या नावाला फॉलो करतो, म्हणजे मी काय त्यांचा कुठला काय पक्षातला कुठला पदाधिकारी नाही ना कुठला नेता, मग मला एक ते व्यक्तिमत्व आवडतं। कशासाठी आवडतं? कारण आज गेले 20-1 वर्ष त्यांनी मराठी माणसासाठी खरोखर चांगला आवाज उठवला। भले बघ, राजकारणात आलेला माणूस हा सत्तेसाठी येत असतो आणि त्याला सत्ता हवी असते, कारण सत्ता आल्याशिवाय तुमची धोरणं तुम्हाला अवलंबता येत नाहीत। त्याच्यामुळे सत्ता येणं हा फार महत्त्वाची गोष्ट असते। 18 वर्षामध्ये त्यांना नाही मिळू शकली, पण आम्ही मराठी म्हणून, मी मराठी माणूस म्हणून त्यांच्या पाठीमागे उभं राहणं आमचं काम आहे। आणि मी आज नाही, फार पूर्वीपासून त्यांच्या मागे आहो आणि त्यांना ऐकतो, त्यांना फॉलो करतो, त्यांचे विचार मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। पण या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान राज ठाकरेंवरती एक टॅग लागला जातो, म्हणजे त्यांना अनेक जण बोलत असतात की सुपारीबाज आहे हा माणूस, हा सुपारी किंग आहे, रोज सकाळी उठून सुपाऱ्या फक्त घ्यायच्या, कधी या पक्षाच्या कधी त्या पक्षाच्या, कधी याचे विचार कधी त्याचे विचार। मग मला असं जरा वाटलं की आता बोललं पाहिजे, डायरेक्ट तुम्ही थेट ज्याला व्यक्तिमत्वालाच हात घातला तुम्ही म्हणताना, तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणं फार महत्त्वाचं आहे। म्हणजे मी काय लंब चौडं कुठलं भाषण करायला नाही आलो, एक थोडक्यात मी तुम्हाला सगळं सांगतो। राज ठाकरे शिवसेनेमध्ये होते, शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये, कुठल्या या आताच्या 2 शिवसेना झाले त्यांच्यामध्ये नाही, बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये असताना राज ठाकरेंनी तेच बाळासाहेबांचे सगळे विचार, शिवसेनेचा तोच झंझावात आपल्यामध्ये मला असं वाटतं सामावून घेतला आणि ती विचारधारा पहिली त्यांनी स्वतःमध्ये निर्माण केली। तिथून ते झाले असतील अंतर्गत त्यांचे काही वाद बाहेर पडले। बाहेर पडल्यानंतर राज ठाकरेंनी बाहेर येऊन सांगितलं की मी कुठल्या पक्षात जात नाहीये, मी कुठल्या पक्षात जाणार नाही काका, मी तुझे कुठले माणसं फोडणार नाही, मला तुझे आमदार नको, खासदार नको, मला काही नको। त्यांनी सरळ सरळ सांगितलं की काका तुझ्याविषयी मला रोष नाहीये, तुझ्या आजूबाजूची काही घाणेरडी लोक आहेत त्यांच्याविषयी मला राग आहे आणि म्हणून मला या पक्षात थांबायचं नाहीये। ठीक आहे, असो तो निर्णय झाला। त्याच्यानंतर ते बाहेर पडले। बाहेर पडल्यानंतर एका वर्षांनी काय 7-8-10 महिन्यांनी काय काढला असेल, तो त्यांनी स्वतःचा पक्ष काढला, तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना। पूर्वी त्याचा झेंडा वगैरे सगळं वेगळं होतं। मराठी माणसाला केंद्रबिंदू करून ते पुन्हा मैदानामध्ये उतरले। आता मराठी माणसाला केंद्रबिंदू केल्यानंतर अनेक जण म्हणायला लागले की बाळासाहेबांचं राजकारण कॉपी केलं, का नाही करायचं? म्हणजे जो माणूस, तर आपण आपल्या बापाचे विचार नाही घ्यायचे तर काय दुसऱ्याच्या बापाचे विचार घ्यायचे का? मग बाळासाहेबांचे तेच विचार राज ठाकरे जर पुढे चालवत होते तर त्यात वावगं काही नव्हतं, बरोबर आहे, त्यांनी चांगलंच केलं। या सगळ्या गोष्टी होत असताना अगदी नरेंद्र मोदींचं सरकार येईपर्यंत राज ठाकरेंनी कोणाला पाठिंबा दिला नाही ना, कोणाला संमती दर्शवली नाही। आपलं राजकारण आपल्या मार्गामध्ये मागं किती हारोत पडोत जिंकोत काही नाही, आपल्या मार्गाने थेट चालत राहायचं, यश कधी ना कधीतरी मिळेल या वृत्तीनं ते चालत राहिले। 2014ला जेव्हा नरेंद्र मोदींनी पंतप्रधान करायची वेळ आली तेव्हा त्यांनी गुजरातचा दौरा केला। गुजरातचा दौरा करत असताना त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजे। आता त्यांनी का सांगितलं? कारण गुजरात मधली कामं दिसली ना। आपण काय करतो, भाताची परीक्षा कशी घेतो, शीतावरून घेतो, तर चला शिजलंय भात चांगला आहे, अशा पद्धतीनं राज ठाकरेंनी या सगळ्या गोष्टींना सहमती दर्शवली आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान करावं आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान या देशाचे व्हावे अशी त्यांनी इच्छा दर्शवली आणि पुढच्याच इलेक्शन मध्ये त्यांना बहुमत मिळालं आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आले। आता नरेंद्र मोदी आल्यानंतर ते भारतीय जनता पार्टी, RSS वाली ती सगळी लोक, त्यांचे विचार म्हणजे बाळासाहेब आणि हे सगळे एकाच विचारांची लोक, त्यांनी काही घोषणा काढल्या असतील किंवा त्यांनी त्यांचे अजेंडे लिहिले असतील की बाबा आम्हाला हे भाजपाचे आमचे अजेंडे आहेत, आम्हाला या गोष्टी करायच्या आहेत। बरं झालं, राज ठाकरे त्याच्यानंतर बस आले इकडे, स्वतः निवडणुका लढायला लागले। आता पाठिंबा दिलाय म्हणताना अनेकांना वाटलं असेल की आता राज ठाकरे भारतीय जनता पार्टी सोबत जात आहेत की काय, नरेंद्र मोदींसोबत जातात की काय, पण तसं झालं नाही। इकडे आले, ते स्वतः पुन्हा त्यांच्याच मार्ग पकडला आणि त्यांच्याच मार्गाने चालू लागले। सगळ्या गोष्टी होत असताना 2019ला नरेंद्र मोदींच्या विरोधात अचानक राज ठाकरे उभे राहिले। म्हणजे आपण अनेकांनी पाहिलं की त्या सभा म्हणजे अगदी राजकीय पटलावरून अमित शहांना आणि त्या मोदींना बाजूलाच करा असलं काहीतरी बोलण्याचं धाडस राज ठाकरेंनी त्यावेळेला केलं आणि अनेकांच्या भोया उंचवल्या की या माणसाला सुपारी दिली की काय, कोणी? शरद पवारांनी त्यांना सुपारी दिली की काय। पण याच्यावरही स्पष्टीकरण देत त्यांनी सांगितलं आणि बरोबर हे काय सांगण्याची गोष्ट नाही, हे सत्यच आहे। 2014ला नरेंद्र मोदींनी ज्या घोषणा केल्या, ज्या सगळ्या गोष्टी आखल्या, 2019 पर्यंत त्या अंमलात येताना 5 वर्षामध्ये दिसल्या नाही, कुठंतरी ते हलताना दिसलं किंवा का होईना का त्या गोष्टीला उशीर का झाला असेल असंही होऊ शकतं, कारण सरकार आहे। सगळ्या गोष्टी 60 वर्षाच्या काँग्रेसच्या कुठेतरी तोडून त्याला पुन्हा नव्यानं सुरुवात करायची म्हणताना या सगळ्या गोष्टी झाल्या असतील, त्याच्यावर टीका म्हणून, काही चुकीच्या गोष्टींवरती टीका म्हणून राज ठाकरेंनी त्यांना सडेत तोड उत्तर दिली। या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान आता परत 2006 वर जरा मागे जाऊया, तुम्हाला सांगतो मी काय झालं कसं झालं। 2006ला त्यांनी पक्ष काढला
त्यानंतर तोडफोड म्हणजे कशासाठी? चांगल्या गोष्टींसाठी. चला मराठी पाट्यांना तोडायचं नाही तर का गुजरातमध्ये जाऊन त्यांच्या पाट्या तोडता का? आपल्या भाषेसाठी आपल्या लोकांनी नाही तोडायच्या तर कोणी तोडायच्या? खळखट्याक हा शब्द त्यांच्या पक्षाला लागला. अनेक आंदोलनं केली. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्या राजकीय पक्षामध्ये किंवा त्या पक्षामध्ये अशी घडली ती म्हणजे युपी बिहारी लोकांना मारणं किंवा त्यांना हे करणं. कशासाठी? तर आपल्या पोरांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. मराठी पोरांना हे झाले बाहेरून तिकडं जथ्थेच्या जथ्थे भरून इथं येत होते, त्यांना फटकवलं नसतं ना तर आज जे काही थोड्याफार नोकऱ्या आपल्या पोरांच्या नशिबी आहेत त्या देखील आल्या नसत्या. ती गोष्ट. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यातील टोल तोडणे, टोल फोडणे. कशासाठी? अनागोंदी सगळा टोलचा कारभार पाहून त्यांनी टोल तोडातोडी केली. पण याच वेळेला अनेकांनी राज ठाकरेंचं बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरेंना असं बदनाम करण्यात आलं. मी तुम्हाला सांगतो, राज ठाकरेंविषयी या सगळ्या लोकांनी राज ठाकरेंच्या वर विजय मिळवला तो अशा बाबतीत की राज ठाकरेंचं नाव बदनाम करण्याबाबतीत. जी निगेटिव्हिटी त्यांच्याविषयी अनेक लोकांमध्ये पसरवली, ग्रामीण खेड्यांमध्ये, तरुणांमध्ये. तरुणांनो, तुम्ही जाऊ नका राज ठाकरेंसोबत. तिथे जातात तोडफोड बिडफोड कराल का? गुंडे आहे का तुम्ही? केसेस पडतील तुमच्यावर, मराल खाली फुकट. या असल्या गोष्टी लोकांमध्ये टाकल्या. इतर सगळ्या मतदारांमध्ये टाकण्यात आलं की हा सेटलमेंट किंग आहे, हा तर हे टोल बिल फोडले, बघा 4 टोल फोडले, आता शांत झाले, आता पैसा मिळाला. बरोबर, तुम्हाला माहितीये का पैसा मिळाल्याशिवाय कसे शांत बसतील ते? पण त्यावेळेला टोल फोडल्यानंतर काय 70-75 टोल त्यावेळेला बंद झाले. पैसा कुणाच्या खिशातनं वाचला? त्या टोलवरून का राज ठाकरे रोज येणं जाणं करणार होते का? तुमच्या आमच्या खिशातला वाचला. पण आम्हाला ते समजलंच नाही कधी. का? कारण विरोधक या सगळ्या गोष्टी करण्यात वरचढ ठरले आणि राज ठाकरेंची निगेटिव्हिटी समाजामध्ये फार पसरवून टाकली. 2009ला त्यांचे 13 आमदार देखील आले, अनेक महानगरपालिकांवरती सत्ता देखील आल्या. पण त्या अनेक जण म्हणतात की राज ठाकरेंना टिकवता नाही आल्या. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरेंना का टिकवता नाही आल्या? कारण आमच्या लोकांमध्ये निष्ठा नाहीये. साले आपल्या तिकिटांवरती निवडून येतात, पक्षाच्या नावावरती निवडतात आणि दुसरीकडे जाऊन शेण खायला माती खायला जातात. आज हे राज्याचं राजकारण काय चाललंय? कोण कुठल्या पक्षात काय करतोय, कसं करतोय, काही कशाचं काही स्वैरसूतक नाही. बाळासाहेबांनी सांगितलं होतं ना की आपल्या तिकिटावरती निवडून आला, जर साला कोण दुसऱ्या पक्षात गेला तर भेटेल तिथं त्याला तुडवा. मग अशा जर वल्गना राज ठाकरेंनी केल्या असत्या तर राज ठाकरेंना दादागिरी करणारा माणूस गुंडा म्हणून संबोधलं असतं या महाराष्ट्राने. ज्या महाराष्ट्राला परवाचीच गोष्ट लय लांबची नाही, परवाचीच गोष्ट त्या गिरगाव मध्ये मराठी माणूस नॉट अलाउड. ही आमच्या राज साहेबांची किंमत तुम्हाला कळेल. कधी कळेल? जेव्हा तुमच्यावर अशा काही गोष्टी घडल्या जाते. आता अनेक जण म्हणतात मग एवढं जर वाटत होतं राज ठाकरेंना मग बीजेपी सोबत जायची काय गरज होती? त्या गुजरात्यांना पाठिंबा द्यायची काय? अरे 18 वर्ष मग तुम्हाला दिली ना मराठी माणसं, 18 वर्ष तुला दिली ना, तू काय दिलीस का? सत्ता दिली असते तो माणूस नसता जाऊ शकला. सत्ता हवी ना. त्यांनाही माहितीये जर आपली सत्ता आली, भले ते मिश्र सरकार का असे ना, पण सत्ता असेल तर सगळ्या गोष्टी केल्या जातात. नुसतं विरोधाच्या बाकावर बसून नाही, बोलून नाही काही गोष्टी होत. सत्ता आल्याशिवाय या सगळ्या गोष्टींना अंमलबजावणी करू शकत नाही. म्हणून राज साहेबांनी जो महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय अगदी योग्य आहे आणि अगदी उत्तम असा निर्णय त्यांनी घेतलाय. पण या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान त्यांची जी निगेटिव्हिटी पसरवण्याचं काम या बाकीच्या लोकांनी केलं ना ते वरचढ ठरले. त्याचं दुसरं कारण म्हणजे असं की राज साहेबांना ही सगळी लोक सोडून गेल्यानंतर, मनसे म्हटल्यानंतर एकच माणूस आपल्या नेहमी चेहऱ्यासमोर उभे राहिले ते म्हणजे राज ठाकरे. कारण त्या पक्षामध्ये इतर अशी मोठे चेहरे किंवा इतर अशी मोठी लोक कोणी नव्हती की ते बोलल्यानंतर लोकांची मतं मॅनिप्युलेट होतील किंवा त्यांची मनं मॅनिप्युलेट होतील, त्यांचं मनपरिवर्तन होईल. अशी लोक त्या पक्षामध्ये नसल्यामुळे थोडीशी त्यांना उतरता काळ आली. कारण राज ठाकरे एकमेवच होते. मनसे म्हटल्यानंतर राज ठाकरेच, बाकी काय दुसरं काहीच नव्हतं. आज जसंही बाकी इतर पक्षामध्ये अनेक मोठे आपल्याला दिग्गज नेते पाहायला मिळतात, तसं मात्र इकडं होताना दिसलं नाही. ही सगळी तरुण आणि नवीन दमाची सगळी पोरं यांना आपल्या लोकांनी कधी स्वीकारलं नाही आणि ते स्वीकारायला पाहिजे होतं. आत्ता देखील पाहिजे स्वीकारायला, कारण या तरुणांच्या वर या पुढच्या देशाचं भविष्य आहे आणि मनसे हा तरुणांचा पक्ष आहे. म्हणून मला अभिमान आहे. मी कधी त्या सगळ्या लोकांना त्यांची भेटले तर मी त्यांना निश्चित आणि सारखं बोलत असतो की येणारा काळ तरुणांचा आहे आणि येणारा काळ तुमच्या पक्षाचा आहे. तुम्ही बिंदास तुमच्या धोरणांवरती लढत राहा. या सगळ्या गोष्टी होत असताना सुपारीबाज हे जाणून बुजून लावलेला टॅग या विरोधकांकडून. जाणून बुजून कुठली गोष्ट करायची, कुठली गोष्ट केली की घेतली. राज ठाकरेंनी सुपारी घेतली. अहो काय ते मोदींविरोधात बोलवते, शरद पवारांनी सुपारी दिली, फुकटच्या सभा घेतल्या नुसत्या विरोधात आणि आज गेले बिनशर्त पाठिंबा देऊन परत त्यांची सुपारी घेतली. या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान आम्ही राजकीय अभ्यास कधी करून पाहणार आहोत की नाही? म्हणजे उद्धव ठाकरे महायुती सोबत असताना ते चाललं, तिकडून उठून काँग्रेस सोबत असताना त्यांनी नाही सुपाऱ्या घेतल्या, यांनी सुपाऱ्या घेतल्या. इकडे सत्तेत नसताना देखील मराठी माणसासाठी झटताना देखील यांनी सुपाऱ्या घेतल्या, बाकीच्यांनी नाही घेतल्या. बाकीचे इकडून तिकडून बेडकासारख्या उड्या मारतात, त्यांच्याकडे आमचं लक्षच नाहीये लोकांचं. का? कारण आमच्या लोकांच्या डोक्यामध्ये ते पायंडेच पाडले गेले की राज ठाकरे म्हणजे सुपारीबाज. तो माणूस राजकारणाच्या कामाचा नाहीये, तो माणूस राजकारण नाही करू शकत. बस आपलं नुसतं
इकडे जा तिकडे जा, याच्याविषयी बोल त्याच्याविषयी बोल, असलंच करू शकतो. असल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मला असं वाटतं जो मनसुबा या लोकांचा इतर लोकांचा होता, जे राज ठाकरेंच्या विरोधातले होते, त्यांना तो चांगला पकडता आला, त्यांना तो चांगला घेता आला. मला असं वाटतं आता याच्या उलट राजसाहेबांनी केलं पाहिजे. यांचे सगळे मनसुबे तोडून काढले पाहिजे. ते हळूहळू होताना दिसतंय, ते करतायत. पक्ष देखील तशा पद्धतीने काम करतोय. आज महायुती सोबत आले बाळासाहेबांची तीच इतिहासाची पुनरावृत्ती आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. पण राज ठाकरे सुपारीबाज नाहीत, हे मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकतो. जर माणूस तो सुपारीबाज असताना, तर तो माणूस जेव्हा बाळासाहेबांची शिवसेना सोडली ना, तेव्हाच कुठल्याही पक्षात जाऊन किंवा स्वतःचा पक्ष जरी असता तरी कोणासोबत ही युती करून, आघाड्या करून, कुठल्याही परिस्थितीत त्यांनी सत्तेत आतापर्यंत आपल्या पक्षाला आणलं असतं. जो माणूस सुपारीबाज आहे तो माणूस अशा गोष्टी कधीच करू शकला असता, पण त्यांनी केलं नाही, कारण तो माणूस सरळ आणि साफ म्हणायचा आहे. आपल्याला काय असतं, एखादा तडके फळ तोंडावर बोलणारा माणूस आपल्याला रुचत नाही, थोडंसं वाईट वाटतं, जे आयला मला चला तोंडावर बोलतो. अशा गोष्टी असताना खरं बोलणारा माणूस आपल्याला रुचत नाही. तशाच पद्धतीचं राज ठाकरेंचं हे व्यक्तिमत्व सगळ्या लोकांनी केलंय. त्याच्यामुळे राज ठाकरे सुपारीबाज नाहीत, हे मी छाती ठोकपणे सांगू शकतो. मराठी माणसासाठी 18 वर्ष झटणारा माणूस आहे. आज ही झटेल आणि उद्या ही झटत राहील, एवढं मात्र लक्षात घ्या. आणि आम्ही सगळी मराठी माणसं त्याच्या पाठीशी त्यांच्या उभे आहोत. त्याच्यामुळे राजसाहेबांनी आपलं काम पुढे करत राहावं. हे सुपारीबाज विपारीबाज म्हणणारे हेच चाले सगळे सुपारीबाज आहेत. हे सगळे सुपारी खिशांमध्ये ठेवून आणि या सगळ्या गोष्टी करत राजकारणामध्ये आलेले आहेत. त्यामुळे यांनी अस्तित्व सांगू नये की राज ठाकरे काय हस्ती आणि काय व्यक्तिमत्व आहे ते. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं सगळ्या विषयाबद्दल मला आवर्जून कळवा. मी एवढं मात्र सरळ आणि तुम्हाला स्पष्ट सांगू शकतो की राजसाहेबांचा जो पक्ष आहे, आज भले जरी तो बाकीच्यांना हलताना असा डगमगताना दिसत असेल, पण येणाऱ्या काळामध्ये हा पक्ष राज्याची सत्ता हातामध्ये घेईल आणि त्यांची जेवढी ही धोरणं आहेत आजपर्यंत जी त्यांनी आखली आहेत, त्या सगळ्या धोरणांची अंमलबजावणी त्यावेळेला होईल, निश्चित होईल, नक्की होईल. एवढं मात्र मी 100% तुम्हाला सांगतो.